नमस्कार मंडळी, मी अविनाश बनसोड आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत करतो। कोण होणार वर्धा लोकसभेचा शिलेदार या कार्यक्रमात। मंडळी, वरुड शहर झालं, शेगाट शहर झालं आणि आता आपण पोहोचलेलो आहोत वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघातील मोर्शी शहरामध्ये, जे प्रामुख्याने फार महत्त्वाचं शहर आहे। वरुड आणि मोर्शी हे दोनच शहर मोठे आहे। शेगाट हे तिसऱ्या नंबरवरती येतं, कारण तिन्ही जागी नगर परिषद आहे आणि या ठिकाणी जनतेचा कौल कोणा उमेदवाराकडे जास्त आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। आपण या मोर्शी शहरातून देखील आता सुरुवात करणार आहोत। जनतेचा कौल जो आहे तो कोणाकडे आहे हे आपण बघणार आहोत। सर्वप्रथम एका दुकानामध्ये आपण जाऊया। या दुकानामध्ये नेमकं काय सांगणार दादा, कुणाची हवा वाटते यावेळेला? दोघे आहे, बीजेपी पण आहे, काँग्रेस पण आहे, दोघांचं एकसारखंच पडलाय। हो, तरी काय वाटते मोर्शी शहर पाहून आतापर्यंत? मोर्शी शहर मध्ये आतापर्यंत बीजेपीचंच होतं सत्ता। आता काही होऊ शकते, चान्सेस आहे? चान्सेस 50-50 आहे। जेवढं बीजेपीचं आहे तेवढंच काँग्रेसचं आहे सध्याच्या परिस्थितीत आहे। त्यामुळे आणखी काही मंडळी आपल्या सोबत आहे। या मार्केटमध्ये काही नागरिक आहे। कुठून आलेत दादा? मायवाडी मोर्शी तालुक्यात। हा, ग्रामीण। काय वाटते त्यांच्या तळस साहेब, रामदासजी तळस? हा, 101%। विकास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नरेंद्र मोदी साहेब आहे, आम्ही त्यांना पण रामदास तळस यांना मतदान करत आहे। जे मोदी सरकार जे करू शकते, जे वर केंद्रामध्ये, ते सध्यास्त कोण्या पक्षाकडून होत नाही। चला, धन्यवाद। आणखी खूप मोठं हे मार्केट आहे, खूप दूरपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि दूरपर्यंत पोहोचल्यानंतर जनतेचा कौल कोणाकडे आहे पाहायचा आहे। काय सांगणार, कोणाची हवा वाटते? हवा इकडे याची कमलची आहे। हा, बरं, 10 वर्ष झाले मोदी सरकारनं जे काम केलं 10 वर्षात, ते कोणाच पक्षा केलं नाही अजून। विश्वास भाजप। मोर्शी शहरातून लीड मिळू शकते आता आपलं तर मत आहे भाजपवर। आता जनताचं काय मत? काय सांगणार? तेच आहे, ते सांगितलं तेच आहे ना त्यांना। मोदी 400 को पार पक्का मध्ये मोर्शी शहर में। हाँ, निवडून येतील तळस? हाँ। चला, ठीक आहे। या बाजूने देखील काही दुकान आहे, त्या ठिकाणी देखील आपण जाऊया। काय सांगणार काकाजी, कोणाची हवा वाटते? तळस, कमळ, पक्का आहे? पक्का 100%। का तळसांची हवा? तर मोदीजी, बस मोदीजी। बरं, मोर्शी शहर आणि मागील 10 वर्षात मोर्शीने लीड दिला, या वर्षी सुद्धा लीड बिलकुल देणारच। काही नाराजी आहे? काही नाराजी तर राहतेच, पण लोक मत शेवटी देतेच। देणंच आहे दिले। काळेचं नाव चर्चेत आहे. काळीच चर्चेत नाही आहे इकडे। नाही, काही नाही। हा, आता ते इकड दुकड राहतेच म्हणा, अवपास। हा, ते पलटते ते। चला, पण हवा रामदासजी तळस। चला, आणखी मोठं शहर आहे आणि पुऱ्या मार्केटमध्ये आपल्याला फिरायचं आहे। मार्केट मधला जनतेचा कौल नेमका कोणाकडे आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळं खूप दूरपर्यंत आपल्याला जायचं आहे। मोर्शी शहरामध्ये आपण आहोत सध्या। मोर्शी शहरातील आणखी एक दुकान आपल्या सोबत आहे। क्या बताएंगे भैया, किसकी हवा अभी है? कुणाची चर्चा आहे जास्त? सेम है सभी तरफ, तो अभी देखो ये 50-50 चांसेस है। वैसे क्या बताएंगे, जनता इलेक्शन के दिन क्या कर सकती है? किसके ज्यादा पलड़ा जो है भारी रह सकता है? अभी तो जनता इंटरेस्ट ही नहीं बता रही, इलेक्शन में इंटरेस्ट नहीं बता रही। अभी ठंडा पड़ा इलेक्शन, लेकिन अभी चर्चा 50-50। चला, आणखी ठिकाणी आपण जाऊया आणि हा, आणि काही मंडळी आपल्या सोबत आहे। दादा, कुठे असता? शिंगोरी म्हणजे वरुड तालुक्यात असता। काय वाटते, काय म्हणजे निवडणूक चर्चा कोणाची? दोघांची पण कोणाचं पार्टी जास्त भारी वाटतं? काळेचं। चला, या ठिकाणी आणखी काही काय सांगणार काकाजी? वरुडचे आहे, पण काय सांगणार? अपनी तुतारी आएंगे भैया, पक्का आहे? पक्का। का तुतारी येणार? अरे भाजप लोक सत्तेत आल्यावर काय केलं त्यांनी भाजपवाल्यानं? जे आश्वासन दिले होते त्याच्यामुळे भाजपवाल्यानं लगेच त्याच्या अगोदर लोकांनी मतदान केलं, ते आश्वासन एकही पूर्ण करू शकले नाही। लोक परेशान झाले, शेतकरी परेशान, दुकानदार परेशान, म्हणून तुतारी वाजणार। तुतारी वाजवणार। चला,
काय सांगणार काका? कोणाची चर्चा वाटते? मी काही सांगू शकत नाही तुम्हाला कोणा याच्यात काय आहे. काही काही सांगू शकत नाही. आणखी काही मंडळी या ठिकाणी नागरिक येत असतात, त्यामुळे यांना फार परिस्थितीची जाणीव असते. काय वाटते? कायसाठी काच्याबद्दल चर्चा कोणाची आहे, हवा कोणाची? तुतारी जेव्हा इथं काय वाटते? जनता तुतारीला मतदान करणार आहे. क्या बताएंगे चाचा, किसकी चर्चा आहे अभी? चला, कोणी नागरिक जे आहे सांगायला तयार नाही, मात्र एक आणखी नागरिक जुळलेले आहे. काय वाटते, कसं परिस्थिती निर्माण आहे? तुतारी. तुतारी. तुतारी का अमर तुतारी? अमर अरे आतापर्यंत या बीजेपी सरकारनं काय केलं, म्हणजे कास्तकाराचं तर सरकार आहेच नाही. सरळ सरळ सर्व हे धंद्यावाल्याचं भांडवलदाराचं सरकार आहे. कास्तकाराला भाव नाही. त्याच्यानंतर GST आणून पडला आहे, गरीब माणसावरच सर्व GST वगैरे येऊन पडलेला आहे. त्याच्यामुळे तुतारी वाजणार. तुतारी वाजणार 100% आणि वाजायला पाहिजे. आणखी आपण या ठिकाणी मोर्शी शहरात फिरत असताना एक गोष्ट लक्षात येते की फार मोठं हे मार्केट आहे. आणि काय वाटतं रे दादा, कोणाची चर्चा आहे सध्या? कोणाचीच नाही आहे. मात्र जे मार्केट आहे हे मोठं आहे आणि या मार्केटचा परिपूर्ण आढावा घेणं फार महत्वाचं आहे. काय वाटते काकाजी, कोणाची चर्चा आहे? आपल्या मोदीजीची पक्का आहे? पक्का आहे. रामदासजी तळस. रामदासजी तळस पक्के, मोदीजी पक्के. मोदी काय सांगणार? मोदीजी. हो. चला, आणखी काही मंडळी आपल्या सोबत आहे. या ठिकाणी आपण आता जाऊया. एक गुरु नानक कॅफे म्हणून आहे. चहाच्या ठिकाणी निवांत बसलेले असतात नागरिक आणि त्यांच्यासोबत चर्चा करणं फार महत्वाचं वाटते. कुठं राहता? निंबी इनापूर. निंबी. बरं, कोणाची चर्चा वाटते? रामदासजी तळस, अमर काळे? रामदासजी तळस. रामदासजी तळस. काय सांगता? क्या बोलना अपन ने, किसकी चर्चा है? पता नहीं, अब चालू है, अब एडवर्टाइजमेंट तो बहुत सारा हो रहा है, इसके बारे में क्या बोले अभी. काय सांगता? काय सांगायचं बाकी. चर्चा कोणाची आहे? कोणाची हवा वाटते? अमर काळे, रामदासजी तळस? अमर काळे तुतारीला. अमर काळे. अमर काळे. अमर काळे. समथिंग दोघंही दोघही आहे. परिस्थिती पलटू शकते? होऊ शकते सर, सांगता नाही पब्लिक हे परिपूर्ण घ्यायचं आहे आपल्याला. आणि दादा, काय सांगशील, कोणाची चर्चा वाटते? नवनीत राणा आपलं, सॉरी इकडे ना, रामदास तळस. पक्का आहे? पक्का 100. अरे अबकी बार 400 बार. पक्का आहे? हा पक्का. चला, काही जे आहे अनेक ठिकाणी मोर्शी शहर थोडं फार, त्याच्यामुळं या मार्केटचा पूर्ण आढावा घेतल्यानंतरच परिस्थिती आपल्या लक्षात येणार आहे. जनतेचा कौल कोणाकडे आहे? काय सांगणार काकाजी, चर्चा कोणाची आहे? चला, गाडी लावणार आहे. आणखी तोपर्यंत आपल्यासोबत काही मंडळी आहे, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. हे जे आहे मोर्शी शहरातील हे मध्यस्थीचं हे मार्केट आहे आणि या मार्केट परिसरामध्ये सर्व नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात. काय सांगणार दादा, कोणाची हवा वाटते? कोणाची हवा वाटते? हवा कोणाची? तुम्ही सांगा, कोणाची हवा आहे? अमर काळे, रामदास तळस? निवडणुकीत आम्हाला फक्त कमळ द्यायचं आहे, बाकी काहीच नाही. काय म्हटलं? अबकी बार 400 बार. रामदासजी तळस यांना मत. चला, आणखी काही मंडळी आहे, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. मोर्शी शहरामधला आढावा घेत असताना ह्या सर्व गोष्टी आपण पाहतोय. कोण होणार वर्धा लोकसभेचा शिलेदार? त्या कार्यक्रमात हे जे सर्व मंडळी आपल्यासोबत जुळत आहे. दादा, कोणाची चर्चा वाटते, कोणाची हवा आहे? कमळ बीजेपी. कमळची. हा. काय बीजेपी? कारण त्यांचे काम चांगले आहे त्या कारणास्तव. तळस यांना पाहून मग की मोदी यांना पाहून? तळस आणि मोदी पण, त्यांना दोघांना पण पाहून. परिस्थिती कशी आहे मोर्शीची? परिस्थिती चांगली आहे. भाजप तिकडली चांगली. लोक अमर काळे यांचं नाव घेत आहे. नाही, अमर काळे असं चांगले, पण आपल्याला सरकार यांचीच पाहूया ना, आपल्याला बीजेपी. अबकी बार 400 बार मोदी सरकार. कोणी किती म्हणू द्या, तुतारी गितारी काही कामाची गोष्ट नाही. देशाचं नेतृत्व करणारे मोदी साहेब आहे. कधीच नाही ऐकलं. नाही रामदासजी तळस जगाचं नेतृत्व करून राहिले नरेंद्र मोदीजी. त्यांना साथ देण्यासाठी आम्ही रामदासजी तळस यांना वोट करू. लीड तर नाही मिळू शकत, पण सीट नक्की जिंकून येणार. चला, मोठं मार्केट आहे, त्या मोठ्या मार्केटमध्ये आपल्याला फिरायचं आहे. काय सांगणार काकाजी, कोणाची चर्चा वाटते? रामदास तळस.
काय पक्का बीजेपी. चला आणखी काही मंडळी आहे त्या मंडळींसोबत आपण बातचीत करणार आहोत. काय वाटते चर्चा? चर्चा काय वाटणार आहे आता, आहे तर नाही कोणी तळाशी सध्या इकडे. अमर काळे यांचं नाव आहे. अमर काळे नाव आहे, पण आता काय माहित पुढं काय आहे तर. जनता कुणाकडे आहे काय वाटते? हवा हवा तळस वाटून राहिली, पण सांगता नाही येत. काय वाटते? तळस पक्की आहे. चला आणखी काही मंडळी आहे. मोठं मार्केट आहे हे मोर्शी शहराचं. या मोर्शी शहरामध्ये फिरत असताना जे नावं चर्चेत येत आहे ते तुम्ही बघताय. आम्हाला सांगायची हे नाही, ही मात्र मोदींची सभा नाही आहे, ही मोर्शी शहरातील मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये आपण फिरतोय. चाचा जी क्या बताएंगे किसकी हवा? क्या बताना यार, जब चप्पलेंगे हवा मालूम पड़ेगा. 50-50 है. अमर काळे का नाम है. कौन है? अब देखो अमर काळे आता कि वो आता, दोनों में से कोई भी आ सकते. अमर काळे. चला आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करूया. मोर्शी शहरात आपण आहो, भाजी बाजार परिसर आहे आणि आता आपण कपड्याच्या मार्केटमध्ये जाणार आहोत. कुठून आले काकाजी? आम्ही लग्नाहून आलो. कुठं असता? खोपड्याला असतो. खोपडा मोर्शी तालुक्यात येते गाव. हो. काय वाटतं चर्चा? आम्हाला हे मोदीची तर नाही वाटत, अमर काळेची वाटते. काय जनता मत देणार अमर काळेला? हो, कोण का मोदीला लय हे झाले जीएसटी. हा जीएसटी न यानं त्यानं लय यानं होऊ शकतात विजयी. हा. आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे. मोर्शी शहरातील मोठ्या प्रमाणात आपण या शहराचा आढावा घेतला आहे. स्वतः नागरिक आपल्याला बोलावता आहे आणि त्यांच्यासोबत बातचीत करण्यासाठी आपण देखील उत्सुक आहोत. काय सांगणार, कोणाची हवा वाटते? हवा तर मोदीची वाटून राहिली, परंतु आम्हाला आमच्या वर्धा लोकमतदारसंघामधून आम्हाला अमरभाऊ काळे चांगला व्यक्ती वाटते. मी आजपर्यंत, माझं वय 43 आहे, आजपर्यंत मी रामदास तळसला बघितलं नाही. पाडा, मोर्शी पाडा कधी मी पाहिलं बघितलंच नाही. माझं म्हणणं असं आहे. ठीक आहे, वातावरण तर तेथे ठीक आहे, पण गोष्ट विषय असा आहे, रामदास तडसले आमच्या इथंही बघितलं नाही, फक्त पोस्टरवर बघितलं आहे. फक्त मोदीच्या याच्यातून हा नावाहून तेले आम्ही लहरमधून तेले वोटिंग दिलेलं, त्याच्याबद्दल काही वांधा नाही. अमरावती आम्ही. हां हां बळवंत वानखडे. हां अमर काळे. या ठिकाणी मार्केट आहे. मार्केटमध्ये दुकानात गेल्यापेक्षा आपण जे बाहेरचे नागरिक आहेत त्यांच्यासोबत जे आपण बातचीत करत आहोत ते थोडंफार वेगळं चित्र आहे आणि चांगली दिलखुलास चर्चा होते. काकाजी काय वाटते, परिस्थिती कोणाची चर्चा आहे? काही माहिती तर नाही आहे सध्या, आपण त्या धंद्यामध्ये असल्यामुळं काही विशेष नाही त्याच्यामध्ये. नाही चर्चामध्येच नाही. आपण कसं आहे, धंदेवाईक माणसं, आपण त्याच्यामध्ये वेळच नाही मिळत, बाहेर नाही. चला पाळा. काय वाटते रामदासजी तळस? आणखी काही मंडळी आहे. आपण मोर्शी शहरात आहो, खूप दूरपर्यंत हे मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये आढावा घेत असताना अनेक जे आहे नागरिकांचे जे मत आहे ते वेगवेगळं येत आहे आणि कोणाचं पारडे हे जास्त जड आहे हे आपण शेवटच्या क्षणी आपण सांगणार आहोत. काकाजी काय वाटते, कोणाची चर्चा आहे? बीजेपीची आहे दादा. रामदास तळस येथील निवडून येणारच आहे. लोक अमर काळे यांचंही नाव घेत आहे. अमर काळेचं नाव एवढं तर इथं नाही चालत, तिकडच्या त्यांच्या एरियात चालतं. पण शेवटच्या क्षणी काय वाटते, कोण विजय होणार? थोडंस यायला पाहिजे, किती काही मता नाही हो, पण यायलाच पाहिजे. चला ठीक आहे. आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे, त्या मंडळींसोबत आपण आता बातचीत करणार आहोत. या ठिकाणी देखील काही मंडळी आहे. सध्या आपण या मार्केटमध्ये आलेलो. क्या बताएंगे चाचा जी, किसकी चर्चा है? क्या बताना बाबा, क्या लगता है आपको? हम यहाँ पे मोदी जी की चर्चा सुन रहे हैं. मोदी जी की? हाँ, मोदी जी की चर्चा चालू है. हाँ, मोदी जी. पारडे कोणाचे जड वाटते? मोदी जी म्हणजे हा तळस. अमर काळे? अमर काळे आहे ना, तोही चालू आहे, पण आता मग कमी जास्त मागा पडू.
हाँ हाँ बस 40. चला आणखी काही मंडळी आहे. आता शेवटच्या टप्प्यात आपण आहो मोर्शी शहराच्या. हा जो परिसर आहे गुजरी बाजार परिसर आहे. काय परिसराचं नाव आहे? आठवडी बाजार परिसरात आपण आहो आणि आठवडी बाजार परिसरातला शेवटचा टप्पा आता आपण घेतो आहो आणि या शेवटचा टप्पा झाल्यानंतर आपण जाणार आहोत बस स्टॉप परिसरात. भैया किसकी चर्चा है अभी? अमर काड़े रामदास जी तड़स, क्या बताएंगे? क्या आइडिया नहीं है. चला ठीक आहे. शेवटच्या टप्प्यात आपण आहो. कहाँ से आए हो भैया? कहाँ पे रहते हो? मुर्शी. किसकी चर्चा है अभी अमर काड़े रामदास जी तड़स? टाइम पे बताएंगे. टाइम पे बताएंगे. वैसे अनुभव 50-50 बोल सकते? बोलते नहीं आपने. इस बार का जो इलेक्शन है किसकी हवा इधर है? अमर काड़े रामदास जी तड़स? हम तो मोदी जी का विकास देखकर कमल को ही वोट करेंगे. उम्मीदवार कोई भी रहे. उम्मीदवार कोई भी रहो, हमारा मत कमल को. दिन भर हॉटेल में रहते हो, अनेक जण या ठिकाणी येतात. क्या चर्चा है? चर्चा तशी तुतारीची आहे आमच्या इकडे. क्या आपका अनुभव क्या बोलता है? क्या होगा? अब क्या बोलना, जो लोग फैसला करेंगे होगा. कोणाची हवा वाटते? हवा तर इकडे मोदीजींचीच आहे. त्यामुळे रामदास साहेबच येणार इकडे. 100%. बरं का मोदींची हवा आणि का रामदासजी तळसांना विजयी करतील नागरिक? नागरिक विकास होऊन राहिला ते पाहत आहे आणि लोकांना काम करणारच नेता पाहिजे. समजा लीड मिळेल मोर्शी शहरात तळसांना? लीड नक्कीच मिळेल ना. चला आणखी काही आपल्या सोबत नागरिक आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत. काय सांगणार काकाजी, कोणाची हवा वाटते आणि कोणाचं पारडं भारी आहे? हवा तर आघाडीची आहे आणि नवीन उमेदवार असल्यामुळे त्याला नवीन चान्सेस जास्त आहे. हा काय वाटते कशामुळे नवीन उमेदवार असल्यामुळे? हा नवीन उमेदवार आहे. भाजपचे शेतकऱ्याचे विरोधी धोरण आहे, त्याच्यामुळे शेतकरी परेशान आहे, नोकरीवाले परेशान आहे. साऱ्या परेशानीतून आता या मार्ग निवडला आम्ही, तुतारीले मत टाकायचा. आणखी काही मंडळी आपल्यासोबत. काय सांगणार काकाजी, कोणाचं पारडं भारी वाटते? काय सांग, क्या बताएंगे भैया? अभी हम तो यार यहाँ के नहीं है, राजस्थान के रहने वाले. काकाजी कुठे असता? दापोली. काय वाटते कोणाची हवा आहे? हवा काय तर काय सांगू बा तुले हवा. किसकी हवा यहाँ पे आपको लगती है? दोनों चर्चा किसकी है? दोनों भी आधे आधे. आप किसको वोट देंगे? वो नहीं बता. अच्छा, किसका जो है ये किसके पक्ष में ज्यादा नागरिक दिखते हैं? 60-40. 60-40. 60-40. 60 किसके तरफ? कमल. आणखी काही मंडळी आपल्यासोबत या मोर्शी शहरात आहे आणि त्या मोर्शी शहरातील नागरिकांसोबत आपण बातचीत करणार आहोत. काय सांगणार दादा, कुठे असता? दापुरीला. काय वाटते चर्चा? चर्चा काय कोणाचं पारडं भारी आहे? तळस साहेबाचं विजय होते? होईल ना. आणखी काही आपल्यासोबत मंडळी आहेत. बरं, का विजयी होतील तळस साहेब? काय त्यांना लोक मत देतील? काय वाटते कशा होतील? कामं भरपूर झाले ना. अमर काडेंची हवा आहे असं म्हटलं जाते, काय खरी गोष्ट आहे? हा अमर भाऊची आहे ना. पण तळस साहेब विजयी होतील. हो. आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत. मोर्शी शहरामध्ये आपण आहोत आणि मोर्शी शहर म्हणजे मोठा परिसर आहे, मोठं शहर आहे. एक चांगल्या मताचं हे शहर आहे, मोठी मतदार संख्या या ठिकाणी आहे. क्या बताएंगे भैया, किसकी चर्चा शुरू है अभी? ये तो नहीं बोल सकते भाई, अब जनता के हाथ में. किसको वोट देंगे? मैं अपना किसी को नहीं बता सकता किसको जो है. लेकिन क्या लगता है अनुभव किसके तरफ ज्यादा? अब मेरे को तो भाई ये दिख रहे भाजपा की सीट, रामदास जी तड़स. ज़्यादातर लोग उनके फेवर में दिख रहे. कुछ पटेल लोग राष्ट्रवादी कांग्रेस के साथ में. क्या 70-30 बोल सकते हैं, 60
40-40 या 50-50? बस ऐसा 60% 60-40 का रहेगा हिसाब। 60 किसकी तरफ? 60 अपना ये भाजप की सीट को। चला आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. मोर्शी शहरामध्ये आपण आहो. काय सांगणार दादा, कुठे असता? हिवरखेड. कोणाची चर्चा वाटते, कोणाची हवा आहे? येईल विचार. कोणाची हवा आहे? मी मोर्शीला झाला तो गजानन राऊत. रामदासजी तळस यांचे आहे चालू काम चांगलं आहे. हो कमळ. का त्यांची हवा वाटते असं, जनतेचा का त्यांना विजय करते? नरेंद्र मोदीला पाहून निवडून देणार. हा 100% वाटते हवा त्यांची. 100%. अमर गाड्यांचं देखील नाव घेतलं जात आहे, काय वाटते हवा? नाही असं आहे, त्यांचे जे मतं मिळणार आहे ते तर त्यालाच मिळणार आहे तुतारीला. बाकीचा कमंडालाच मिळणार आहे, पण मोदीला पाहून देणार आहे लोक सर्व. म्हणजे पारड जे आहे हे तळसांचं हा थोडा समजा. काय सांगणार, कुठं असतात? दसूर काय कोणाची हवा वाटते? काय हवाला हवा. निवडणूक आहे ना, हा कोण काय माहिती आहे तुम्हाला? आपण तेवढं शिकलं पकडलं नाही आहे. चला ठीक आहे. आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे. काय काय सांगणार काकाजी, सध्या कशावर? दोन उमेदवार आहे, चर्चा मोठी आहे, कोणाचे पारडे भारी वाटते? पाहा आम्ही बीजेपीचे, आम्हाला बीजेपीचं वाटणार. बरं, मोर्शी शहराचा इतिहास बघता कोणाला जास्त? इतिहास तर एवढा वेळ नाही आम्हाला बघायला. अच्छा, हा तरी एक अंदाज. मोदी सरकार. बस कोणा? अबकी बार मोदी सरकार. मोदीचे काम आहे, विकास काम विकास हे जे देऊन राहिले फुकट खाऊनही राहिले, त्यालाच बदनाम करून राहिले. मग मोदी सारखा माणूस आहे काय? मग तळसांना मत देतील लोक. तळस आम्हाला पसंत नाही आहे, पण म्हणजे वरच्याला पाहून आम्ही खालच्याला मत देत आहे. व्हिडिओ काढा. तळस मजबुरी आहे, मोदी जरुरी आहे. जरुरी आहे. मोदींना मग बरं, काय सांगणार, मोर्शी शहर लीड देऊ शकते का तळसांना? लीट सांगता नाही लीट नाही सांगतात. आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत. या ठिकाणी देखील अनेक हॉटेल आहे. मोर्शी शहरामध्ये आपण आहोत. कहाँ पे रहते हो आप? मोर्शी. किसका जो पडला है वो भारी दिखता है आपको? रामदासजी तळस, अमर काळे. अमरकाळे. जनता अमरकाळे को पसंत चर्चा आहे. हो. आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे. या बाजूनं देखील आहे, या बाजूनं देखील आहे. किसकी हवा है अभी, क्या बताएंगे? अभी यार पता नहीं चल रहा. रामदास तळस, अमरकाळे. मैं कुछ नहीं बता सकता है. चला, मोठं शहर हे आहे आणि या शहरात जर आपण आढावा घेतो म्हटलं तर अनेक ठिकाणी आपल्याला घुमावं लागेल. कारण मोर्शी शहर म्हटलं तर दोन्ही पक्ष मजबूत आहे. मात्र भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजपचे उमेदवार रामदासजी तळस यांचे जे पारडे आहे हे भारी वाटते आहे. अमरकाळे यांचं देखील नाव घेते आहे, कारण रामदासजी तळस यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. आपण आता या रोडच्या पलीकडे जाणार आहोत आणि रोडच्या पलीकडे देखील काही दुकानं आहेत. त्या दुकानांमध्ये जाऊन आपण नागरिकांकडून सर्वे घेणार आहोत. कुठे असता? मी अंबाडा. काय वाटते यावेळेस कोणाची चर्चा आहे? यावेळेस तुतारी वाजणार आहे 100%. कारण हा जो बीजेपीचा उमेदवार हा लादलेला उमेदवार आहे. 10 वर्षात कोणतेच कामं केले नाही. इथचा मेन संत्रा उत्पादक शेतकरी असून संत्रा आयात निर्यात धोरणावर त्यांनी कोणतीच लोकसभेमध्ये कोणतीच चर्चा केली नाही आणि ते मिळाला नाही. जो प्रश्न लावून धरायला पाहिजे होता तो त्यांनी केला नाही, यशस्वी नाही. आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू म्हणे, पण एकीकडे वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्याला द्यायचा आणि दुसरीकडे खिशात हात टाकून मालाचे भाव कमी करून ते काढून घ्यायचे. हे धोरण शेतकऱ्याच्या बाबतीत होत आहे. तर अनेक ठिकाणी जे आहे, क्या बताएंगे भैया, अब की बार किसकी हवा? क्या बताना भैया, क्या बताएंगे किसकी हवा है? आप दिन भर आते रहते हैं. अभी तो दोनों में चालू भैया, 50-50. अब कौन आएगा कोई गारंटी नहीं. अमर भाव भी अच्छे हैं, तड़स भाव भी
अच्छी जो मतलब कौन आएगा कोई गारंटी नहीं अभी। वोटिंग के बाद ही पता चलेगा कौन आएगा अभी। काही ज्येष्ठ मंडळी आपल्या सोबत आहे, चाय ते पित आहे। कुठं असता आजोबा? कोणत्या गावाला असता? बैतूल। बैतूल एमपी। काय परिस्थिती आहे एमपी? क्या परिस्थिती आहे एमपी? क्या मालूम अभी क्या बता दे। चला आपल्याला वर्धा लोकसभा क्षेत्रातील नागरिकांचा कौल घ्यायचा आहे आणि तोच कौल घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। कुठून आले दादा? कसबा चांदूर बाजार। चांदूर बाजार। हा काय वाटतं तिकडे? आमच्या इकडे चालू आहे कमळ। कमळ। हा मोर्शी शहरात येणं जाणं असते। हाव काय वाटते मोर्शी शहर? आता आम्हाला इकडं काही मालूम नाही। तरी मित्रमंडळी असतील काही? नाही जास्त नाही। आता आपण रोडच्या पलीकडे जाऊया। मोर्शी शहर आपण जर बघितलं तर वरुड आणि मोर्शी शहर जे आहे हे मागच्या निवडणुकीत खासदार रामदासजी तळस यांना मोठा लीड या दोन्ही शहरांनी म्हणजेच वरुड मोर्शी मतदारसंघांनी दिलेला होता।